आणि मग ते लेकरू याच्यावर आहे ना, त्याला सांगून ठेवलं ना मी. अगं नाही, ते मयूरच्या वडिलांनी खूप छान सांगितलेलं आहे, त्यांच्या ऐकू आपण, कारण त्यांच्याकडे 23 वर्ष झाले ते हार्मोनियम वापरतात, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळं आपण कालचं कॅन्सल केलं, नाही तर काल अजून फिरलो असतो आपण. हां, ते म्हणे इव्हिनिंगला लावतो मी फोन, बोलून घेतो. नाही नाही, आज कामामुळे नाही झालं ना. प्रथम या ठिकाणी सोसायटी असतील किंवा सुबे असतील, ओपन कॉन्ट्रॅक्टदार असतील, जवळपास ही मीटिंग 6 महिने झाले. 6 महिन्यापासून ही मीटिंग झालेली नाही आणि आम्हाला 5 ते 7 वेळेस ह्या तारखा वाढवून दिल्यात. तारखा होऊन दिल्या असतील. आज ही कार्यकारी अभियंता असतील किंवा आमचे जे चव्हाण साहेब असतील, हे मीटिंग असली की यांचे काहीतरी कारनामे असतात, काहीतरी मीटिंग असते आणि आम्हाला उगं काहीतरी याच्यामुळं कॅन्सल झाली, त्याच्यामुळं आचारसंहितामुळं कॅन्सल झाली. सर्व आज आम्ही जवळपास 100 ते 150 किलोमीटर सोसायटी चेअरमन आलेले, त्या ठिकाणी सुबे आलेले आहेत. एक तर काम नाही. आणि आमच्या मित्रानं जे मुद्दा उपस्थित केला होता की बाबा ज्या ठिकाणी 100-70% जे कामं असते तर फक्त 25 ते 30% कामं आणि बाकीचे 70% कामं हे कुठंतरी दाबल्या जातात आणि कुठंतरी त्यांचे काहीतरी ठराविक जे माणसं आहेत, ठराविक सोसायटी आहेत, ठराविक कॉन्ट्रॅक्टदार आहेत, 10 ते 15 लोकांना जवळ धरून हे जिल्हा परिषद प्रशासन जे असेल, ते कार्यकारी अभियंता असतील, यांना मिळून ते बाकीचे कामं सर्वस्व त्या 5 ते 10 लोकांमुळं बाकीच्या सर्व लोकांचे असतील. दुसरा एक मुद्दा आहे इथं, एक असा आहे की जे कामं आहेत हे कामं फक्त मीटिंगपुरते होत नाहीत. हे कामं ज्या सोसायटीला सुटले असतील, ज्या सुबईला सुटले असतील, कंपल्सरी त्या ठिकाणी तेच कामं व्हायला पाहिजेत. पण हा इथले हे जिल्हा प्रशासन सगळे नियम आपले धाब्यावर ठेवून जे काम फेटल्याच्या नंतर बाबा हे काम त्यांनी आणलेले, परमा आणलेले, तुम्ही फक्त 1% घ्या आणि बाकीच्याला कामं द्या. आज ही परिस्थिती या ठिकाणी वस्तुस्थिती आहे. आणि या ठिकाणी आम्ही आज सर्वजण 2:30 वाजल्यापासून या ठिकाणी आलेले आहेत आणि 3चा टाईम होऊन या ठिकाणी आज 7 वाजत आहेत. तरी इथं कार्यकारी अभियंता येत नाही, नाही कुठला इथलं प्रशासक येत नाही, कुठं इथं पाण्याची व्यवस्था नाही. इथं साधा एक जारसुद्धा ठेवलेला नाही की जेणेकरून या लोकांना पाण्याची चहाची आणि जेवणाची खूप मोठी वेळ आहे, पण इथं पाणीसुद्धा ठेवलं नाही. या ठिकाणी मी एवढीच आपल्या प्रशासनाला विनंती करतो, ज्या आमच्या सोसायटीच्या ज्या सुबेच्या वेदना आहेत ह्या कुठंतरी लक्षदायी व्हा आणि कुठंतरी या आम्हाला सगळ्याला ह्या लोकायला आहे. ही मीटिंग एक तर महिन्याला व्हायला पाहिजे, पण ही महिन्याला न होता 6 वरीस होती. कुठंतरी याला आम्हाला सर्व सोसायटीला आणि सर्वांना न्याय भेटा अशी मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. माझं नाव गणेश आंबेकर, चेअरमन भारत मजूर सहकार सोसायटी. दादा, आज काम वाटपाची बैठक आहे, तुम्ही सगळे आलेले आहेत. बैठकीचा टाईम 3 वाजेचा आहे, 6 वाजत आलेत, बैठक अद्यापही सुरू झाली नाही, काय सांगा? आता वारंवार याच प्रकार घडतोय. ही बैठक जवळपास एप्रिलपासून पोस्टपॉन होऊन आज ऑगस्ट महिन्यापर्यंत आली आहे. ऑगस्टमध्ये यांनी आज 3 वाजेचा वेळ दिला होता 3 तारखेला, परंतु इथं ॲडिशनल सीओ आलेले असतानासुद्धा एक्झिक्युटिव्ह मॅडम व बांधकाम विभागाचा जो बाकीचा स्टाफ आवश्यक असलेला इथं येत नाही आहे. हे फक्त नाही का इथं मस्करी लावली यांनी, प्रत्येक वेळेस पोस्टपॉन करणे, 3-3 तास लोकांची अशी वाया घालवत आहेत. इथं आज 300 ते 400 लोक आलेले आहेत. 100-150 सुबे आहेत, 100-150 ओपन कॉन्ट्रॅक्टर आहेत, तेच मजूर सहकारी संस्थेचे लोक आहेत. तर यांनी याच्यानंतरही ज्यावेळेस ते आता मीटिंग कंडक्ट करतील, इथं जर 100 कामं दाखवले तर 100पैकी फक्त ते 30 वगैरे कामं इथं वाटप करतात, बाकीचे 70 कामं ते परस्पर वाटप करतात. हा विषय अधोरेखित करण्यासारखा आहे आणि हे यांच्या मनमानीने प्रत्येक वेळी यांची म्हणजे मुजुरी दाखवतं आहे प्रशासन. तरी यांनी लोकांचा वेळ कंझ्युम करणे बंद करावं, वेळेचं पालन करावं अशी आमची अपेक्षा आहे. कॅन्सल करतोय आणि पुढच्या सोमवारी सकाळी 11 वाजता मीटिंग. आज आमच्याकडून विलंब झाल्यामुळे क्षमस्व. मॅडम, सरकारी संस्था आहे, प्रशासनाचा भाग आहे असं माझा दृष्टिकोन होता. तर तुम्ही सगळं मान्य आहे सर, पण आता वस्तुस्थिती लेकिन